मित्रांनो, आपल्या पतीने गुरांचा धंदा सोडून म्हणजे गाई, गुरं, दूध दुभतं ह्याचा धंदा सोडून पुण्याला कायमचं स्थायिक व्हावं म्हणून एका पत्नीने आपल्या पतीकडे हट्ट धरला होता. पण पती काय म्हणाला, माझी जनावरे हेच माझं खरं कुटुंब आहे आणि मी त्यांना सोडणार नाही. त्यामुळे पत्नी त्याला सोडून आपल्या 2 लेकरांसह कायमची पुण्याला गेली. आता ह्या पतीला अजूनही अशी अपेक्षा आहे की पत्नी कधीतरी परत येईल. आता हा धैर्यवान पशुपालक कोण आहे? तर हा मावळ खोऱ्यातील शेतकरी शंकर बबन कचरे. हा युवक गारजाई दांडावर तालुका राजगड म्हणजे तोरणा किल्ल्याच्या परिसरात 12 म्हशी आणि 20 गायींसह हा शंकर नावाचा युवक एकटा राहतो. आता विचार करा की आपली तरुण पिढी सध्या शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर स्थिर स्थावर होणं, स्वतःच्या पायावर उभं राहून आयुष्य व्यवस्थित विकसित करणं, त्याच्यानंतर घर सांभाळणं, घरासाठी आधार होणं, विवाह करणं, व्यसनांपासून दूर राहणं, व्यायाम करणं, ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा असं जीवन जगण्याऐवजी विविध समस्यांनी घेरलेले असताना म्हणजे तरुणाईला घेरलेले असताना आज शंकरसारखा एक उमदा तरुण आपल्या गुरांसाठी किल्ल्याच्या पायथ्यावर डोंगराळ प्रदेशात रानावनात एकटा राहतोय हे किती धाडसाचं आहे. म्हणजे विचार करा की संसार आणि पशुपालन अशी जेव्हा त्याला 2 पर्याय निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पशुपालन निवडलं आणि डोंगर रांगेत गोठ्यात एकट्याने राहून त्याने आपल्या ह्या गाई, म्हशी, गुरांना प्राणपणाने सांभाळलं. आणि हा शंकर कचरे 40 लिटरच्या दुधाच्या किटल्या रोज डोक्यावर वाहून पुण्याच्या दिशेने आणतोय. आता हे फार सोपं काम नाही. तोरणा किल्ल्याच्या समोरील पर्वतरांगांमध्ये गारजाई दांडावर राहायचं, तिथे आपल्या गाई गुरांना चरायला न्यायचं, त्यांची निगा राखायची, त्यांचं संरक्षण करायचं. कारण ह्या डोंगर रांगांमध्ये हिंस्र पशूंचा सारखा वावर असतो आणि हे हिंस्र पशु आपली जी जनावरं आहेत त्यांच्यावर हल्ला करतात, शिकार करतात त्यांची आणि त्यांची शिकार केल्यामुळे आपल्या दूध दुभत्या देणाऱ्या जनावरांचं संख्या कमी होते. त्यामुळे शंकर कचरेनी आपल्या जनावरांच्या संरक्षणासाठी काठी वगैरे घेऊन गुराखी होऊन त्या आपल्या गुरांची निगा राखण्याचं, संरक्षण करण्याचं काम पत्करलं. त्याचं असं म्हणणं आहे की मी लहानपणी पशुधनासाठी, पशुपालनासाठी शाळा सोडली आणि मला पुढच्या आयुष्यात मी पदवीधर नाही झालो, शिक्षण नाही घेतलं आणि त्यामुळे मला गुराखी म्हणून आता गुरांची सेवा करावी लागते. त्याच्याबद्दल त्याला दुःख नाही, थोडीशी खंत आहे, खेद आहे की आपण शाळा शिकलो नाही. शंकर रांजणेचे वडील म्हणजे शंकर कचरेचे वडील हे रांजणे गावचे होते आणि त्याची आई, तिचं नाव आहे मनाबाई. आता वडील अल्पभूधारक होते आणि शंकर कचरेचा जन्म झाला आणि अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांच्या वडिलांची साथ त्यांच्या आईने सोडली नाही आणि त्यांचे आईवडील पशुधन सांभाळून होते. त्यामुळे आईवडील पशूंची सेवा करतात ह्याचे संस्कार आपल्या ह्या शंकर बबन कचरे ह्या आपल्या पशुपालकावर झाले आणि तोच वारसा आणि वसा घेऊन शंकर आपलं पशुधन सांभाळतोय. आता हे पशुधन विकून किंवा पुण्याला घेऊन येऊन गोठा चालवणं एवढं सोपं नाही. आता शंकरला माहिती आहे की आपण ज्या तोरणा डोंगर रांगांमध्ये जंगलामध्ये राहतोय तिथे मुबलक असा हिरवा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे गाई गुरांना चरायला न्यायचं, त्यांना पाणवठ्यावर न्यायचं, पोटभरून हिरवा चारा त्यांना खाऊ घालायचा, पाणी पाजून गुरं रात्री संध्याकाळी आपल्या गोठ्याकडे घेऊन यायची.
त्याला माहिती आहे की जंगलात बिबट्या असतील, रानडुकरं असेल, साप असतील, लांडगे, कोल्हे, तरस यांचा उपद्रव फार आहे. विशेषतः विषारी साप. दुभत्या जनावरांना जर असं पान लागलं, जनावर लागलं असं विषारी, तर मग ती जनावरं तडफडून गतप्राण होतात. त्यामुळे शंकराचं अक्षरशः बारीक लक्ष असतं आपल्या जनावरांवर आणि हा सगळा धोका पत्करत जिगरबाज शंकर आपल्या जगण्याचा लढा लढतोय आणि आपल्या ह्या पशूंची म्हणजे 12 म्हशी आणि 20 गायी यांची सेवा करतोय. तेथे त्याने स्वतः गोठा बांधलेला आहे. तेथे तो त्या गोठ्यात आपल्या गायी, म्हशी, वासरांसह हिमतीने राहतो एकटा. जिथं दूर दूरपर्यंत माणूस नाही, काणूस नाही. त्याच्यासोबत त्याची गायी, गुरं, वासरं किंवा कदाचित कुत्री वगैरे असतील त्याच्यासोबत. पण ह्या जंगलात एकट्याने राहणं, जेवणाची, भाकर तुकड्याची काही सोय करणं, हे सगळं म्हणजे अक्षरशः जीवावर उदार होऊन काम करणं आहे. परंतु शंकर कचरे हे धाडसाने, नेटाने, जिद्दीने करतोय. आता त्याचं म्हणणं आहे की त्याने स्वतः 25 ते 30 वेळा बिबट्याला पाहिलेलं आहे आणि बिबट्याने आत्तापर्यंत त्याची 13 जनावरं मारली, तरीही त्याने डोंगर सोडला नाही. तो मध्यरात्री उठून गुरांचं दूध काढतो. ते दूध घेऊन म्हणजे त्या ज्या चरव्या आहेत, घागरी आहेत, त्या डोक्यावर घेऊन खांद्याला लावून तो पुण्याची पाऊलवाट चालतो आणि ह्या 40 लिटरच्या दूध किटल्या डोंगर रांगेतून डोक्यावर वाहत हा घेऊन येतो पुण्याकडे किंवा जिथं त्याला विकायचं आहे तिथे. आणि ह्या दुधाच्या धंद्यातून तो वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांची उलाढाल करतो. आज शहरातला तरुण गांगरलेला आहे, गोंधळलेला आहे, विमनस्क झालेला आहे. शिक्षण कुठं घ्यावं, नोकरी कुठं करावी, किती पैसे कमवावेत, गाडीत पेट्रोल किती रुपयाचं घालायचं, कपडे कुठले घालायचे, सुगंधी द्रव्य कुठलं वापरायचं, गुटखा कुठला खायचा, सिगरेट कुठली ओढायची, नाश्ता कुठं करायचा, पार्टी कुठं करायची, ह्या विवंचनेत आपला शहरातला तरुण पुरता बुडालेला, खचलेला असताना हा शंकर बबन कचरे नावाचा युवक पहाटे 3ला उठवून आपल्या गुरांच्या धारा काढतोय, सर्वांमध्ये दूध साठवतोय आणि ते घेऊन पुण्याला येतोय. ही बाब अक्षरशः त्याच्या जिद्दीची, त्याच्या मनगटातील ताकदीची, त्याच्या आपल्या कामाप्रती असलेल्या एकनिष्ठतेची साक्ष देणारी आहे. अशा तरुणांची आपल्या देशाला, समाजाला गरज आहे. आता हे दूध वाहून नेणं, दुधाच्या पैशातून घर, गोठा उभारणं, हे संघर्षाचं काम त्याने केलं. परंतु त्याच्या पत्नीला हे काम झेपलं नाही किंवा मानवलं नाही. तिला शहराच्या जीवनाची चटक लागली होती. काय गुरांची सेवा करायची, काय गुरांना चारा खाऊ घालायचा, काय गुरांच्या धारा काढायच्या, काय गुरांचं शेण काढायचं, अशा प्रकारचं तिची मानसिकता नकारात्मक असल्यामुळे तिने आपला मुलगा आरुष आणि मुलगी सायली यांना घेऊन ती पुण्याला परतलेली आहे. परंतु शंकर बबन कचरे याने दुग्ध व्यवसाय, आपल्या गुरांची, पशुधनांची सेवा करणं सोडलेलं नाही. तो जिद्दीने लढतोय, जिद्दीने काम करतोय, गुरांची, पशुधनांची सेवा करतोय, गोसेवा करतोय. त्याच्या या कार्याला सलाम करूया, त्याला नमस्कार करूया आणि देवाला प्रार्थना करूया की त्याच्या पत्नीला चांगली बुद्धी लाभो आणि ती परत शंकरसोबत संसार करण्यासाठी माघारी त्या गावाकडे येवो. भले तिने मुलांना चांगल्या शिक्षणासाठी पुण्याला किंवा इतरत्र ठेवला असेल, परंतु आपल्या पतीला या पुण्याच्या कार्यात साथ देणं तिला वाटलं पाहिजे ना असं की आपण साथ द्यावी. अशा पद्धतीची आपण देवाला प्रार्थना करू. तुम्हाला हा शंकर बबन कचरे यांचा संघर्ष कसा वाटला, तो आपल्या सगळ्यांना, तरुणाईला प्रेरणा देतोय. अशाच प्रेरणा देणाऱ्या युवकांची आपल्या समाजाला गरज आहे. तेव्हा ह्या शंकरबद्दल, त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या जिद्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा. असेच अनवट वाटेवर जाणाऱ्या युवकांचे व्हिडिओ घेऊन, त्यांच्या जीवनाच्या सत्यकथा घेऊन आपण येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनललाच आपण अनवट वाट असं नाव दिलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओबद्दल, ह्या चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. या वाटेवर चालत राहा. हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यामध्ये जोडून घ्या आणि ह्या वाटेवरचे प्रवासी, वाटसरू, वारकरी व्हा, अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.